गुड मॉर्निंग, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. माझी सकाळची सुरुवात मी केली आता आंघोळ आणि आता मला खूप भूक लागली आहे. सकाळी मी नाश्त्यामध्ये फक्त एक लाडू खाल्लाय, कंबर कस्सा लाडू, आणि आता बनवते मी पोहे. अगदी सोप्या पद्धतीत मी बनवणार आहे आज पोहे. शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचा आबडधोबड कूट करून घ्यायचा आहे आणि कांदे, टोमॅटो नसेल तरी चालेल, माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही टाकला. आणि हे तेल, कढीपत्ता जळून गेलाय पूर्ण, जिरा मोहरी, हा झालाय आबडधोबड शेंगदाण्याचा कूट. जिरे तडतडलेत, जिरा मोहरी, मग टाकायचा आहे कांदा. अर्जंटमध्ये भूक लागली ना तर असेच पोहे बनवायचे, जास्त काही सजवत बसायचंच नाही पोह्यांना. 4 महिन्यानंतर आज पोहे खाते मी. पिल्लू पोटात असताना खात होते पोहे, पण ॲसिडिटी व्हायची मला. कांदे भाजूस तर लाल होऊस तर मी जरा पिल्लू काय करते आपण बघून येऊ. पोहे बनवता बनवता आली मी डुगू जवळ, आणि डुगू बघा उठलीये. डुगू बाळा, पोहे बनवतेय मी. कशा हसतय. चला पोहे खायचेत, मग मला भूक लागली आहे ना. आता मी डुगूला काढते झोक्यातून. आता तिचा झोपेचा टाईम झाला, झोप पण झाली. आता आंघोळ घालायची, मालिश करायची. हा डुगू, कसं तोंडात बोटं घालती डुगू, तोंडात बोटं घालती का तू? हा का काय म्हणती? शेंगदाण्याचं कूट केलाय मिक्स, चांगला परतून द्यायचंय. मग ह्यात टाकायची हळद आणि मीठ. टंटाडान, पोहे झालेत रेडी. आता मी खाते पोहे. आता भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय, सी यू अगेन. हॅपी, स्टे ऑलवेज हॅपी.